अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। स्वामीत माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला स्वामींची सेवा करताना कोणते अनुभव येतात आणि अनुभव येण्यासाठी कोणती सेवा करावी जेणेकरून आपल्याला स्वामींचे खूप सुंदर असे अनुभव येतील याचविषयी माहिती सांगणार आहे। तर बघा, आपण सर्वजण स्वामींचे भक्त आहोत आणि आपण स्वामींची सेवा ही अगदी मनापासून करत असतो। बघा, तुम्ही जेव्हा स्वामींची सेवा करायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हालाही खूप चांगले अनुभव येतील आणि तुमच्यातील नकारात्मकता ही हळूहळू कमी होऊ लागेल आणि तुमच्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडू लागतील। जेव्हा तुमची भक्ती वाढेल तेव्हा तुम्ही जे जे मागाल ते तुम्हाला स्वामी देतील। त्यासाठी तुम्हाला स्वामींची सेवा ही अगदी मनापासून पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने आणि रोज न चुकता करायची आहे। तर स्वामींच्या नित्यसेवेमध्ये तुम्हाला रोज न चुकता श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील कर्मशः 3 अध्याय रोज वाचायचे आहेत आणि त्यानंतर 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि तसेच स्वामींचा तारक मंत्र 1 वेळा म्हणायचा आहे। बस, तुम्ही एवढी जरी सेवा केली तरीही बस झाली। एवढ्याशा सेवेने स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील। फक्त तुम्हाला ही सेवा अगदी मनापासून स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून पूर्ण श्रद्धेने करायची आहे। जेवढी तुम्ही स्वामींची सेवा कराल तेवढा तुम्हाला स्वामी मेवा देतील। स्वामी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील। तर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं वाचन तुम्ही कधीही करू शकता। स्वामींच्या सेवेला कोणतेही काळ वेळेचे बंधन नाही। तर बघा, या सेवा करताना तुम्ही तुमच्या वेळेनुसार या सेवा करू शकता। आपल्या देवघरासमोर बसा, बसण्यासाठी आसन घ्या आणि ज्यांना शारीरिक त्रास आहे त्यांनी आपल्या खुर्चीवर आपल्या पायाखाली चटई किंवा चादर ठेवून या सेवा करू शकता। तर बघा, आपल्या देवघरासमोर बसा, आपल्या स्वामींना मनापासून नमस्कार करा, अगरबत्ती लावा, दिवा लावा आणि त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील कर्मशः रोज 3 अध्याय वाचायचे आहेत। म्हणजेच श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एकूण 21 अध्याय असतात। तर आपल्याला दररोज 3 अध्याय वाचन करायचे आहेत। म्हणजेच आज पहिला अध्याय, दुसरा आणि तिसरा, दुसऱ्या दिवशी चौथा, 5वा, 6वा याप्रमाणे म्हणजेच 7 त्रिक 21, 7 दिवसात संपूर्ण 21 अध्याय वाचन होतात। म्हणजेच 21 अध्याय संपूर्ण वाचन म्हणजे 7 दिवसात एक पारायण आपलं पूर्ण होते। तर या पद्धतीने तुम्ही या ग्रंथाचं वाचन करू शकता। तर या ग्रंथाचं वाचन केल्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी किंवा जर तुम्हाला 11 माळी जप करणे शक्य नसेल तर 1 माळ तुम्हाला जप हा नक्की करायचाच आहे आणि त्यानंतर स्वामींचा तारक मंत्र 11 वेळा किंवा 1 वेळा म्हणायचा आहे। या सेवा करताना आपल्या देवघरासमोर स्वामींसमोर 1 ग्लास भरून पाणी ठेवा, अगरबत्ती लावा, दिवा लावा आणि त्यानंतर या सेवा करायच्या आहेत। या सेवा करून झाल्यानंतर त्या ग्लासमध्ये आपण पाणी भरून ठेवलं आहे ते पाणी घरातील सर्व व्यक्तीने तीर्थ म्हणून पियायचं आहे आणि जी अगरबत्ती आपण लावली आहे त्या अगरबत्तीचा खाली पडलेला अंगारा घ्यायचा आहे, त्याचा टिका आपण आपल्या कपाळी लावायचा आहे। बघा, रोज तुम्हाला एवढेच करायचे आहे। एवढ्याशा सेवेने स्वामी महाराज प्रसन्न होतात आणि तुमची झोळी आनंदाने भरून टाकतात। आणि तसेच श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण आपण कधीही करू शकतो, याला कोणतेही बंधन नाही। कोणतंही काम करताना, चालता फिरता, उठता बसता सतत श्री स्वामी समर्थ हा मंत्र मुखात ठेवायचा आहे। सतत या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे। बघा, भगवंताच्या जवळ जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नामस्मरण होय। तर आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण हे नक्की करायचं आहे। एवढीच जर सेवा तुम्ही रोज केली तर तुमच्या आयुष्यात खूप चांगले असे अनुभव येतील आणि स्वामी तुमच्यावर एवढ्याशा सेवेने प्रसन्न होऊन तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांचा नाश करतील आणि तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जाईल। फक्त स्वामींची नित्य सेवा करणे सोडू नका। तर बघा, कधी कधी स्वामी महाराज आपल्या भक्तांची परीक्षा घेत असतात। जेव्हा आपण स्वामी सेवेत सुरुवातीला येत असतो तेव्हा आपल्यावर संकटही येत असतात।
जेवढे जास्त संकट येतील तेवढी जास्त आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे। जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करता तेव्हा स्वामी सेवा करताना तुमचे संकट जर वाढले तर समजून जा की स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत आणि तुमची सेवा स्वामी चरणी पूजलेली आहे। बघा, सोन्यालाही घाव सोसल्याशिवाय त्याचा हवा तसा दागिना तयार होत नाही। म्हणून स्वामी महाराज आपल्यावर संकटे देऊन आपली परीक्षा बघत असतात। त्या सोन्याच्या सुंदर दागिन्याप्रमाणे आपल्यालाही स्वामी महाराज बनवत असतात। बघा, एकदा का तुम्ही या स्वामींच्या परीक्षेत पास झाले की तुम्ही सर्वस्वी स्वामींचे होऊन जाता। म्हणून कधीही कोणतेही कितीही मोठे संकट आले, समस्या आल्या, अडचणी आल्या तरीही डगमगून न जाता स्वामींची जास्तीत जास्त सेवा करा। स्वामींची जेवढी जास्त सेवा कराल तेवढे तुम्ही संकटातून लवकर बाहेर पडाल। स्वामीच तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढतील। स्वामीच तुम्हाला स्वतः मार्ग दाखवतील। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही होऊ द्या पण स्वामींची नित्यसेवा चुकवू नका। स्वामींची ही सेवा न चुकता रोज नित्य नियमाने करायची आहे। बघा, जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो तेव्हा स्वामी पूर्वजन्मीचे व या जन्मीचे जे काही पापे असतात ते पापे आधी धुवून टाकतात। पण कितीही मोठे आपल्यावर संकट आले तरीही त्यातून आपण बाहेर पडतोच। स्वामीच आपल्याला त्या संकटातून बाहेर काढत असतात। स्वामीच आपल्याला मार्ग दाखवत असतात। बघा, स्वामी इकडे आपले पापे दूर करण्यासाठी आपल्यावर संकटे देतात आणि त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्गही स्वामीच दाखवत असतात। त्यामुळे आपल्यावर कितीही मोठे संकट, अडचणी, समस्या आल्या तरीही आपण स्वामी सेवेने बाहेर पडतोच। स्वामी सेवेत असणाऱ्या प्रत्येक स्वामी भक्ताला हा अनुभव येतोच। स्वामी सेवा करताना स्वामी सदैव माझ्या सोबत आहेत हा विश्वास ठामपणे मनात ठेवून स्वामींची अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने सेवा करायची आहे। आपल्यावर कितीही मोठे संकट, अडचणी, समस्या आल्या तरी पण स्वामींची सेवा करणे सोडू नका। उलट स्वामींची सेवा ही जास्तीत जास्त करणे सुरू करा। स्वामींचं नामस्मरण करा। मग बघा, तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला खूप सुंदर असे अनुभव येतील। सेवा करताना कोणती ना कोणती दिव्य शक्ती आपल्या पाठीशी उभी आहे हे तुम्हाला नक्की जाणवेल। स्वामींची नित्य सेवा रोज न चुकता नक्की करा। स्वामी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि तुम्हाला स्वामींचे खूप सुंदर सुंदर अनुभव येतील। तर स्वामींची सेवा नक्की करा, तुम्हाला याचे अनुभव खूप चांगले येतील। तर आशा करते ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।